सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर तुम्ही पहिल्यांदा शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहत असाल तर तुम्हा तमाम प्रेक्षकांना कळकळीची विनंती, ताबडतोब शिवसेना एक वादळ या माध्यमाला आपण सर्वांनी सबस्क्राइब करून पुढे व्हावं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या एकमेव YouTube प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करावं ही नम्र विनंती करतो. काल कशा प्रकारे मोदी सरकारने डिलिमिटेशन बिल मंजूर करण्यासाठी त्याला महिला आरक्षण विधेयकाचा मुखवटा घातला आणि पडलं ते डिलिमिटेशन बिल होतं, पण दाखवण्याचा असा प्रयत्न केला, भासवण्याचा असा प्रयत्न केला जणू काही विरोधकांनी महिला आरक्षण विधेयक हे नामंजूर केले आणि त्यासाठी त्यांनी विरोधात मतदान केलंय. हे उभा देश जाणतो. पण मला काल नवल या गोष्टीचं वाटलं, हे साऱ्या बातम्या आपण साऱ्या पाहताय त्याविषयी मी जास्त काही आता बोलणार नाही, पण मला महाराष्ट्राच्या एका खासदारावर विशेषतः तुमचं लक्ष वेधायचंय. शिंदे गटाच्या एका महिला खासदारावर मला तुमचं लक्ष वेधायचंय, कारण या खासदाराने संसदेच्या आवारात उभं राहून, म्हणजे जे मा रमाईचं, मा भीमाईचं, मा सावित्रीचं नाव घेतात, त्या खासदाराने अशी तर्कशून्य विधानं करावी, विवेकशून्य विधानं करावी, विज्ञानशून्य विधानं करावी. मी तुम्हाला ज्योती वाघमारेंचं, शिंदे गटाच्या ज्योती वाघमारेंचं एक विधान ऐकवतो. ज्यावेळेस एबीपीच्या पत्रकाराने त्यांना प्रश्न केला की हे डिलिमिटेशन बिल किंवा हे महिला आरक्षण विधेयक संसदेत नामंजूर झालंय, तुमचं यावर काय म्हणणं आहे? खरं तर एबीपीच्या पत्रकारांकडनं एका चांगल्या पत्रकारितेची मला अपेक्षा आहे. चांगले प्रश्न, ज्या प्रश्नांना वेटेज असेल, वजन असेल, ज्या प्रश्नांमध्ये अर्थ असेल, असे प्रश्न कमीत कमी खासदार लेवलच्या माणसाला विचारावेत. आता तुम्ही समोरचा माणूस खासदार आहे या पद्धतीने वागा. आता ते गल्लीतलं सोडून द्या, गल्लीतले प्रश्न विचारणं सोडून द्या. ती खासदार आहेत, त्यांना हा प्रश्न विचारायला हवा होता, मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेल, हा प्रश्न विचारायला हवा होता की ज्योतिताई 2023 मध्ये सप्टेंबर महिन्याच्या 20 तारखेला मंजूर झालेलं बिल तुम्हाला खरंच वाटतं का आता पुन्हा संसदेत नामंजूर झालंय? म्हणजे वरच्या आणि खालच्या दोनही सभागृहांमध्ये जवळपास 454 इतकी मेजॉरिटी, काल जे 278 ने पडलं ते 454 इतकी मेजॉरिटी घेऊन जे मंजूर झालं ते तुम्हाला खरंच वाटतं आता पडलंय? बरं, जे पडलंय ते खरंच महिला आरक्षण विधेयक आहे की डिलिमिटेशन आहे? हा प्रश्न जर तुम्ही त्यांना विचारला असतात तर तुम्हाला त्यांना उत्तर देण्याऐवजी तिथून काढता पाय घ्यावा लागला असता. पण तुम्ही काय प्रश्न विचारलात? तुमचं मत काय? मग आमच्या ह्या खासदार, महाराष्ट्राच्या ह्या खासदार काय म्हणाल्या माहितीये? दिल्लीमध्ये तुम्ही पाहताय कसा पाऊस पडतोय आणि हा पाऊस निसर्ग अश्रू ढाळतोय. का अश्रू ढाळतोय? कारण हे महिला आरक्षण विधेयक पडलंय आणि निसर्ग अश्रू ढाळतोय. म्हणजे आपल्या ह्या पदांना टिकवून ठेवण्यासाठी इतकं विवेकशून्य बोलावं? म्हणजे मा सावित्रीचं नाव घेणाऱ्यांनी तरी कमीत कमी आपल्या या विधानांमध्ये एक शिक्षणाचा तो वास यावा, कमीत कमी इथपर्यंत तरी जबाबदारीने बोलावं. काल दिल्ली हवामान खात्याच्या वेबसाईटवर 6:35, जर माझी वेळ चुकत नसेल 6:35, बरोबर 6:35 ते 9:45 पर्यंत पावसाचा एक इशारा म्हणा किंवा पावसाचा एक अंदाज सांगितला होता. यांची ही जी बाईट चालू होती ती वेळ अंदाजे 7:30 पावणे 8ची होती. मग त्या दिल्ली हवामान खात्याच्या वेळेच्या मधोमध ही बाईट असताना पाऊस तिथे तुम्हाला दिसणारच. याच्यात निसर्ग कुठे आला? मला नवल वाटतं. बरं, याच्यात निसर्गाची किमया नाही, ही दिल्लीच्या प्रदूषणाची किमया आहे. दिल्लीमध्ये अवकाळी कधी पाऊस बरसतो, कधी कडक ऊन पडतं, कधी कडक थंडी पडते. ही तिथल्या मानव निर्मित हे सगळे पराक्रम आहेत आपले. बरं, खासदारांनी मला एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. ज्यावेळेस धाराशिवमध्ये अतिवृष्टी झाली, सोलापूर धाराशिवचा तो पट्टा, आपण 400-500 पाकिटं घेऊन तिकडे जिल्हाधिकाऱ्यांना झापत होतात त्या काळामध्ये फोनवर. म्हणजे इकडून कोणतरी शूटिंग घेत आणि तिकडून आपण फोनवर जिल्हाधिकाऱ्याशी बोलताय आणि त्यात सगळ्यांनी ऐकलं की जिल्हाधिकाऱ्यांनी यांना झापलं होतं. आता ठीक आहे, आता खासदार झालेत, कमीत कमी त्यावेळेस पडलेला तो महापूर महाराष्ट्रातला, हे कसले दुःखाश्रू होते. म्हणजे महाराष्ट्रात नेमकं पावसाला कसलं दुःख झालं होतं? त्यावेळेस तो पाऊस पडत होता. तुमचं सरकार महाराष्ट्रात आहे याचं दुःख झालं होतं का पावसाला? म्हणजे किती विवेक शून्य बोलावं. जरा एकदा हा व्हिडिओ पहा, यांचं विधान पहा. आज महिला आरक्षणाची घटना दुरुस्ती नामंजूर झालेली आहे लोकसभेमध्ये, काय प्रतिक्रिया तुमची?
मला वाटतं निसर्गानं सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. महिला आरक्षणाचं विधेयक नामंजूर झालं आणि दिल्लीमध्ये पाऊस पडायला सुरुवात झाला. मला वाटतं निसर्गसुद्धा अश्रू ढाळतोय या सगळ्या घटनेवरती. आम्हाला अपेक्षा होती जेव्हा मातृशक्तीला अधिकार देण्याचा निर्णय असेल त्यावेळेला सगळ्या पक्षांनी राजकारण बाजूला ठेवावं, राजकारणाच्या चपला बाहेर सोडाव्यात आणि सर्वसंमतीनं हे विधेयक पारित करावं असं आवाहन माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सुद्धा केलेलं होतं. पण विरोधक त्यांच्या कोत्या मानसिकतेतून बाहेर नाही पडू शकले. त्यामुळे पुन्हा 30 वर्ष झाली लेकिन महिला आरक्षण के लिए हमें तारीख पे तारीख मिल रही है, नहीं मिलता है तो सिर्फ आरक्षण. विरोधी पक्षांचं असं म्हणणं आहे की याच्या आडून मतदारसंघ वाढवण्याचे प्रयत्न सत्ता पक्ष करणार होता, घटनेवर आघात होता. हे बघा, खरं तर विरोधी पक्षांचं स्वतःचं राजकारण धोक्यात आलं. त्याच्यामुळे ते खोटा प्रोपेगंडा आणि फेक नॅरेटिव्ह करतायत की घटना धोक्यात आणली. भारताचं संविधान हे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे सर्वोच्च मानतात. त्यांनी तर अनेक वेळेला सांगितलं की मला सर्व धर्मग्रंथांपेक्षा सुद्धा या देशाचं संविधान प्रिय आहे. विरोधकांनी आम्हाला उत्तर द्यावं की मग आत्तापर्यंतच्या इतिहासामधली सगळ्यात मोठी घटनादुरुस्ती कुणी केली होती? मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणवलं जाणारं संशोधन कुणी आणलेलं होतं? कुणी या देशातील नागरिकांचे मूलभूत अधिकार फ्रीज करून आणीबाणी आणलेली होती? कुणी फक्त स्वतःच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केल्या म्हणून अशा पद्धतीचा आणीबाणीचा हा सगळा भारतावरती जो अन्याय केलेला होता, जनता हे सगळं अजून विसरलेली नाही आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की विरोधकांना कदाचित भीती वाटली की महिला आरक्षणाचं विधेयक जर संमत झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची लोकप्रियता, NDAची लोकप्रियता वाढेल. कारण त्यांनी जे महाराष्ट्रामध्ये ट्रेलर बघितला होता, एकनाथजी शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना आणली, 2.5 कोटी लाडक्या बहिणांना दर महिन्याला ओवाळणी मिळाली आणि थम्पिंग मेजॉरिटी आत्तापर्यंतच्या इतिहासात जेवढी मिळाली नाही तेवढी मिळाली. ती भीती कदाचित यांना स्वतःच्या खुर्च्या जातील याची वाटली. त्यामुळे आज हे आम्हाला किळसवाणं राजकारण बघायला मिळालं. याला आणखीन एक जोडून प्रश्न असा आहे की शिवसेना ठाकरेंच्या यांनी देखील विरोध केली आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विरोध केला, ज्यांनी एकेकाळी महिला धोरण आणलं असं म्हटलं गेलं होतं. तुम्ही या महाराष्ट्राच्या नेत्या म्हणून कसं पाहता? मला वाटतं पण ठाकरेंच्या उबाठाच्या प्रियांका चतुर्वेदी यांनी महिला आरक्षणाचं जे बिल फेटाळलं गेलं त्याच्या संदर्भामध्ये दुःख व्यक्त करणारं ट्विट त्यांनी केलं असं मला आत्ताच आपल्याच काही बांधवांच्याकडून कळालं. पण मला वाटतं की ही दोगली राजनीती समजायची का? की एका बाजूला जर तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचा विचार मानतो असं म्हणताय, एका वेळेला जर तुम्ही आम्ही महिला धोरण आणलं असं म्हणताय, मग तर ज्या वेळेला भारताच्या महिलांना 30-40 दशकांच्यापासून फक्त शब्द वादे हेच मिळत होते, मग त्यावेळेस जर त्यांना आरक्षण दिलं जात असेल, डिलिमिटेशन होणार असेल, जागा वाढणार असतील, परंतु डिलिमिटेशन आणि जागा वाढून सुद्धा प्रत्येक राज्याचं जे प्रतिनिधित्वाचं पर्सेंटेज आहे ते आहे तेवढंच राहणार आहे हे स्पष्टीकरण माननीय गृहमंत्र्यांनी दिलेलं होतं. तरीसुद्धा केवळ आणि केवळ माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची लोकप्रियता वाढेल आणि जर सर्वसामान्य महिला जर राजकारणात आल्या, त्यांना संधी मिळाली तर प्रस्थापितांचं राजकारण धोक्यात येईल या भीतीनं मला. व्हिडिओमध्ये या खासदार महाराष्ट्रातल्या इंदिरा गांधींपर्यंत पोहोचल्या, त्यांच्या आणीबाणीपर्यंत पोहोचल्या. आणीबाणीचं कधीच कोणी समर्थन केलं नाही, पण इंदिरा गांधींनी जे चांगले निर्णय या देशाच्या घटनेसाठी, या संविधानासाठी घेतले ते कोणते होते माहितीये? अगदी याच्याशीच संबंधित असलेला एक निर्णय मी तुम्हाला सांगतो. सर्वात प्रथम 1952 साली 489 खासदार होते, 57 साली 500+ झाले, 62 साली 518 झाले, 67 साली 523 झाले आणि 76 साली 543 झाले. म्हणजे जी आत्ताची संख्या आहे खासदारांची ही 76 साली सुद्धा 543 इतकीच होती. 76 ते 2001 पर्यंत एका नव्या खासदाराची भर पडणार नाही हा निर्णय घेतला इंदिरा गांधींनी. या खासदारांना माहित असेल ही गोष्ट, इंदिरा गांधींनी 25 वर्षासाठी एकही नवा खासदार वाढता कामा नये. देशातल्या लोकांना लोकसंख्या नियंत्रणात आणण्याचं ते महत्व कळावं यासाठी जवळपास 25 वर्ष एकही खासदार वाढणार नाही. आणि 2001 साली याचं श्रेय खरं तर फक्त एकट्या इंदिराजींना नाही जात, तर याचं श्रेय अटलजींना सुद्धा जातं. अटलजींचं ज्यावेळेस 2001 साली सरकार होतं त्यावेळेस सुद्धा 2001 ते 2025 पर्यंत एकही नवा खासदार वाढणार नाही ही घोषणा अटलजींकडून सुद्धा झाली, ज्याचं विरोधकांनी त्यावेळेसच्या स्वागत केलं. आता तुम्ही मला सांगा, बघा ना, ह्या नियतीच्या कशा गोष्टी आहेत. एक निर्णय घेतला तो इंदिराजींनी, दुसरा निर्णय घेतला तो अटलजींनी. म्हणजे भविष्यात ज्यावेळेस ही 2 उदाहरणं दिली जातील त्यावेळेस भविष्यात याच्यावरून वादावाद्या नको कुणी कोणाचं श्रेय घेतलं. दोनही पक्षांनी असे निर्णय दिलेले आहेत.
आता तुम्हाला 1913 सालचं अमेरिकेचं एक उदाहरण देतो. जरा बाहेरची उदाहरणं दिली की जरा बरं पडतं. कसं असतं, सोनाराने कान टोचले की ते व्यवस्थित टोचले जातात. अमेरिकेच्या पार्लमेंटचा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह 1913 मध्ये एक कायदा झाला की एकही नवा रिप्रेझेंटेटिव्ह वाढणार नाही. याचं कारण असं, लोकसंख्येच्या प्रमाणे त्या भागाला तुम्ही निधी द्या. निधी देताना लोकसंख्येच्या भागाप्रमाणे द्या, पण रिप्रेझेंटेटिव्ह त्या भागामध्ये 2, 3, 4, 5 असं डिलिमिटेशन होणार नाही. याचं कारण स्पष्टपणे सांगतो, कारण अमेरिकेने रशियाचं उदाहरण पाहिलेलं आहे. ह्या भागाला कमी न्याय, त्या भागाला जास्त न्याय, इकडनं जास्त माणसं, तिकडनं कमी माणसं. म्हणजे अमेरिकेची काही राज्य इतकी मोठी आहेत पण त्याची लोकसंख्या कमी आहे. तर न्यूयॉर्क सारखी काही राज्य अमेरिकेची ही अतिशय लहान आहेत पण लोकसंख्येची घनता मोठी आहे. मग ह्या राज्यावर अन्याय, त्या राज्याला न्याय, असा प्रकार घडू नये. संघराज्य जे युनायटेड स्टेट्स आपण बोलतो ऑफ अमेरिका, तसं भारतीय संघराज्य आपल्याकडे संघराज्य प्रणाली आहे, तुम्हाला सर्वांना माहिती असेल. कुठल्याही राज्यावर अन्याय होऊ नये. म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये 134 खासदार व्हावे आणि तामिळनाडूमध्ये फक्त 34 व्हावे. मग तामिळनाडूवाल्यांनी लोकसंख्या वाढवली नाही, हा त्यांचा दोष म्हणावा लागेल. मग लक्षात घ्या, ह्या गोष्टी घडणार भविष्यामध्ये आणि भारत सुद्धा विभाजनवादाच्या दिशेने जाणार. ही गोष्ट जर आज टाळायची असेल तर ह्या असल्या राज्यकर्त्यांना ह्यांची जागा दाखवून द्यावी लागेल. जी गोष्ट इंदिराजींनी केली तीच अटलजींनी केली, पण ह्यांना ती जाणीवपूर्वक करायची, कारण फोडा आणि राज्य करा ही उक्ती यांनी चांगली समजून घेतलेली आहे. फोडा आणि राज्य करा. बरं, ह्या सगळ्यामध्ये मी जे मगाशी वाघमारेंचं उदाहरण दाखवलं, याच्यामध्ये त्या कंगना रनौत या सुद्धा कुठे मागे नाहीयेत. त्यांनी काल एक संसदेमध्ये भाषण ठोकलं. यांचं भाषण मी तुम्हाला दाखवणार आहे, विशेष दाखवणार आहे, कारण यांचं भाषण जर तुम्हाला कुठे कळत असेल ना तर मला सुद्धा समजावून सांगा. ह्या बाईला काय बोलायचंय हे शेवटपर्यंत मला कळलं नाही. हा व्हिडिओ पहा. कांग्रेस के पेट में जब भी कुछ अच्छा होने लगता है तो चूहे इनके दौड़ने लगते हैं और वैसे ही चूहे दौड़ने शुरू हो गए हैं. अभी प्रियंका गांधी जी कह रही है कि संविधान ही बदल देंगे, यहाँ पे जो है डेमोक्रेसी ही खत्म कर देंगे. कुछ भी करने को जाते हैं तो डेमोक्रेसी खत्म कर देंगे. आप थोड़ा भी अगर कॉमन सेंस यूज करें कि जो लोकप्रिय नेता है, जो डेमोक्रेटिकली इलेक्टेड नेता है प्रधानमंत्री जी, जिन्हें डेमोक्रेसी ने उनकी पार्टी को लाया है, वो उस डेमोक्रेसी को क्यों खत्म करेंगे? वो थोड़ा ना कोई इंदिरा गांधी जी की तरह उनसे कोई कुर्सी ले रहा है तो उनको कुर्सी पे हक जमा के रखना है तो वो डेमोक्रेसी खत्म करनी ही पड़ेगी. ऐसी तो कोई स्थिति है ही नहीं. तो जैसे प्रधानमंत्री जी ने कहा कि अगर किसी के लिए डेमोक्रेसी वर्क करती है तो वो मेरे लिए ही सबसे ज्यादा वर्क करती है. तो इतना तो कॉमन सेंस होना चाहिए. जब देखो लोगों को बहलाना फुसलाना, जब देखो जो है वो झूठी बातें चलाना. और अब एक नई बात सीखी है, डिलिमिटेशन जो है. चलो वुमेन्स बिल, उनमें हिम्मत नहीं है बोलने की. डिलिमिटेशन में लफड़ा है, इसको हम लोग नहीं आने देंगे. अरे प्रियंका गांधी जी, जब लास्ट टाइम डिलिमिटेशन तो कोई बीजेपी का तो कोई प्रोसीजर. संसदेमध्ये आपण बोलतोय की आपण एखाद्या चित्रपटाचा रोल करतोय. या बाईंना हेच कळत नव्हतं. काय तो लफडा वगैरे शब्द शेवटी वापरला. काय बोलावं, एखाद्याची तारीफ करताना कितपत खाली जावं याचं कमीत कमी भान असायला हवं. बरं, ह्या बाईने आजवर कधी मणिपुराविषयी शब्द नाही काढला. ह्या बाईने आजवर कधी त्या ब्रिजभूषण सिंगाविषयी शब्द नाही काढला, ज्याने खेळाडूंना काय केलं होतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ते मागे चांगला प्रकार झाला तो. बरं, तो माणूस तिकडची जनता पुन्हा निवडून सुद्धा देते खासदार म्हणून. मला खरंच नवल वाटतं आणि जे निवडून देतात त्यांचं सुद्धा जास्त नवल वाटतं. तुम्हाला नेमकं हवंय तरी काय? आता विचार करा, म्हणजे 850 पर्यंत या खासदारांची संख्या वाढणार. त्यांचे भत्ते, त्यांच्या गाड्या, त्यांचे प्रवास, त्यांचे राहण्याचे बंगले, या सगळ्यांवर तुमचा माझा खिसा रिता होणार. आपल्या खिशातल्या टॅक्स मधून ह्यांचे पेन्शन निघणार. म्हणजे अगदी महिनाभर सुद्धा राहील ना तर यांना आयुष्यभर पेन्शन असतं. तुम्हाला माहिती आहे 60-60, 70-70 हजार रुपयांचं पेन्शन यांना जातं. याची तुम्हाला कल्पना नसेल. एकदा महिन्याभरासाठी का होईना तुमच्या नावापुढे खासदारकी लागली की 50-50, 60-60 हजार तुमच्या पुढच्या सगळ्या पिढ्यांना मिळणार तिथे. असो, माझा उद्देश त्यांच्या पेन्शन वगैरेचा नाही, त्यांच्या बंगल्यांचाही नाही. माझा उद्देश हा आहे की हे कितपत योग्य आहे, देशाच्या घटनेसाठी हे कितपत योग्य आहे. संसदेमध्ये ज्या कामासाठी या खासदारांना पाठवलं जातं, म्हणजे ज्योती वाघमारेंना शिंदे गटाची तारीफ करण्यासाठी, एकनाथ शिंदेची तारीफ करण्यासाठी आणि कंगना रनौतला नरेंद्र मोदींची तारीफ करण्यासाठी, ही त्यांची कामं आहेत, ठरलेली कामं आहेत. ज्योती वाघमारेंना खरं तर हा प्रश्न विचारायला हवा होता एबीपीने की त्या 2100 रुपयांचं काय झालं.
2100 रुपयांचा दिलेला शब्द तुम्ही जो अजून पाळला नाही तो अपमान नाही का महिलांचा? असं जाऊ द्या, या सगळ्या प्रश्नांना कुठेही उत्तर देत बसणार. मला काल आणखी एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला, तो आहे चित्रा वाघांचा. आता चित्रा वाघ यांची बोलवच्चनगिरी जर ऐकायची झाली तर भले भले हरतील त्यांच्या बोलवच्चनमध्ये. म्हणजे काय ते संजय राठोडांचा राजीनामा, उद्धव साहेब राजीनामा घ्या, उद्धव साहेब याने एका महिलेवर अत्याचार केलाय, तिने आत्महत्या केली म्हणे. त्यानंतर याच चित्रा वाघ ते संजय राठोडच्या बरोबर अतिशय भावाबहिणीचं नातं सांगतात. त्यानंतर चित्रा वाघ म्हणतात आता काही मला त्या गोष्टी माहीत नाहीत, संजय राठोडांचं काय करेल ते कोर्ट करेल, आम्ही आमचे आरोप मागे घेतले नाहीत, त्या पूजा चव्हाणचं काय झालं मला माहीत नाही. हा महिलेचा अपमान नाही. चित्रा वाघांचं कसं झालंय, आता त्यांच्या घरातली काय काय प्रकरणं निघाली, अचानक इकडून तिकडे कोलांटी उडी. जाऊ द्या, आता काय जिकडे खोबरं तिकडे चांग भलं, ही समाजाची रीत झाली. तुम्ही आम्ही आहोत काही जे अजूनही तत्वनिष्ठा विचार मूल्य पाळतात. असो, आपण ते पाळत राहू. आपल्याला आपल्या शाळांमध्ये, आपल्या झेडपीच्या शाळांमध्ये मूल्य शिक्षणामध्ये शिकवलंय की जिकडे खोबरं तिकडे चांग भलं करायचं नाही, पावला नाही म्हणून देव बदलायचा नाही. जरा चित्रा वाघांचं हे विधान ऐका. काँग्रेसचा दुटप्पीपणा आज देशासमोर पूर्णपणे उघड झालाय. एकीकडे मंचावर महिला सशक्तीकरणाच्या मोठमोठ्या गप्पा आणि दुसरीकडे जेव्हा महिलांना हक्क देण्याची वेळ येते तेव्हा इम्प्लिमेंटेशनच्या नावाखाली अडथळे निर्माण केले जातात. प्रश्न सरळ आहे, काँग्रेससाठी महिलांचा सन्मान फक्त भाषणापुरताच मर्यादित आहे का? जेव्हा हे सत्तेत होते तेव्हा महिलांना 33% आरक्षण देण्याची हिंमत दाखवली नाही. आणि आज जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात हा ऐतिहासिक निर्णयाला विरोध केला, हा फक्त विरोध नाहीये, हा महिलांच्या अधिकारांविरुद्ध उभं राहण्याचा उघड प्रकार आहे. पण काँग्रेस हे विसरतीये की आजची नारी शक्ती जागरूक आहे, सक्षम आहे आणि तुम्हाला उत्तर द्यायला तयार आहे. अरे मोदीजींनी आमच्या तोंडापर्यंत घास आणला होता, तो तुम्ही हिसकावलात. पण लक्षात ठेवा, तुम्ही जिंकला नाहीत. नारी शक्तीला रोखण्याचा प्रत्येक प्रयत्न काँग्रेसच्या अंताची नवी सुरुवात करणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चित्रा वाघांना कदाचित कल्पना नाही, जिथे ते महाराष्ट्रातल्या विरोधकांना बोलतायत त्या महाराष्ट्रात अगोदरच 50% आरक्षण महाराष्ट्रातल्या विरोधकांच्या मदतीने, कारण विरोधकांनी त्याला मतदान केलेलं आहे. 50% आरक्षण महाराष्ट्रात अगोदरपासून लागू आहे. विरोधकांचा हा तुमच्या आरक्षणाला विरोध नाहीच. मुळात तुम्ही आरक्षण बिल केव्हाही घेऊन या, ते मंजूरच होणार. 100% त्याला मतदान होणार, 100%. पण विरोध जो आहे तो तुमच्या डिलिमिटेशनला आहे. हे तुम्ही कधी सांगणार? आज मला वाटतं 8:30 वाजता नरेंद्र मोदी काहीतरी मन की बात बोलायला येणार आहेत. आता तो रडारडीचा कार्यक्रम तुम्हाला पाहायचा आहे. मला तुम्हाला एक ट्विट ऐकवायचंय. मला त्या गोष्टीचा विसर पडेल त्या अगोदर मी तुम्हाला एक ट्विट ऐकवतो. आणि ते ट्विट आहे, मी त्याची तारीख सुद्धा तुम्हाला दाखवतो. ते कोणाचं ट्विट आहे हे सुद्धा तुम्हाला पाहायला हवं. दिसेल की नाही माहित नाही, पण ते ट्विट आहे. असो, तुम्हाला कदाचित ते दिसणार नाही. देवेंद्र फडणवीसांचं ट्विट आहे आणि तारीख त्याच्या खाली आहे जवळपास 2023ची 20 सप्टेंबर 2023 दिसते. मी प्रयत्न केला तुम्हाला दाखवायचा. काय असतं, पुरावे ठेवलेले केव्हाही चांगलेच. देवेंद्र फडणवीसांचं 20 सप्टेंबर 2023चे ट्विट आहे. ऐतिहासिक क्षण, लोकसभेने आज महिला आरक्षण विधेयकाला बहुमताने मंजुरी दिलेली आहे आणि विधेयकाच्या बाजूने 454 मते पडलेली आहेत. लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या सभांमध्ये यामुळे महिलांना 33% आरक्षण मिळेल. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या अनेक ऐतिहासिक निर्णयांपैकी हे सुद्धा एक ऐतिहासिक पाऊल आहे. देशात रखडलेले अनेक प्रश्न, निर्णय शून्यता आणि कर्तव्य शून्यतेमुळे अनिर्णित होणे, आज नव्या भारत समावेशकतेच्या सर्वांच्या समान भागीदारीतून विकासाच्या एका नव्या मार्गावर वाटचाल करतोय. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे खूप खूप आभार. संपूर्ण देशातील नारी शक्तीचेही मनपूर्वक अभिनंदन. आता यातले काही शब्द मला नीटसे कळले नाहीत, पण तुम्हाला एकंदरीत कळलं असेल. काय काय मोठमोठे शब्द, कर्तव्य शून्यता, अनिर्णित, निर्णय शून्यता, बाबा मला हे काही समजत नाही. पण नारी शक्तीचं अभिनंदन 20 सप्टेंबर 2023ला केलंय. 454 इतकी मतं पडली आहेत, मंजूर झालंय वरती आणि खालती. मग काल जे पडलं ते काय होतं? मग ते सुद्धा नारी शक्तीचं विधेयक पडलं, मग ते त्या दिवशी मंजूर झालं ते काय होतं? मग अरे किती करावं. देवेंद्र फडणवीस तुमचं स्वतःचं ट्विट आहे, हे तुमचं स्वतःचं ट्विट पहा त्यांच्या.
एक्स अकाउंटवर, त्यांच्या ट्विटर अकाउंटवर आहे. या सगळ्यांमध्ये मला खरंच कळत नाही म्हणजे किती हा चालू असेल हा भारतीय जनता पक्ष, म्हणजे किती काही मर्यादाच राहिली नाही भारतीय जनता पक्षाला. तुमचं डिलिमिटेशनचं बिल आहे जे तुमचं पडणारच होतं, कारण संबंध दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत हा जो तुम्ही नवा संघर्ष तयार करणार आहात भविष्यामध्ये, तुम्हाला भारताचे सुद्धा 2 तुकडे करायचे आहेत का, हा एक मोठा प्रश्न आहे. याच्यामध्ये तुमच्या स्मृती इराणींचं सुद्धा मागाशी एक स्टेटमेंट पाहिलं, 2-2.5 वर्ष ही बाई गायब होती कुठेतरी, अचानक बाहेर आल्या. काल त्यांना कुठल्या तरी एका पत्रकाराने प्रश्न विचारला की ते गॅसचे दर खूप वाढले, तुम्ही मागे बरीच आंदोलन केली, तुम्ही आता आंदोलन करताना दिसले नाहीत. म्हणे मी 2-1 वर्ष जरा बाहेर होते, मी या सगळ्यांपासून जरा दूर होते, काही वैयक्तिक कारणांमुळे 2-1 वर्ष बाहेर होते. मग त्या पत्रकाराने हाही प्रश्न विचारला, 70 वर्षांपासून तर नेहरू हयातीतच नाहीत, 64 साली नेहरू गेलेत, ते रोजच संसदेमध्ये येत असतात, रोजच त्यांच्या नावाने गळे काढले जातात, नेहरूंना जवळपास आताही वरती उचक्या लागत असतील. काय म्हणावं या सगळ्यावर, तुमचं काय मत आहे सांगा. या असल्या विवेकशून्य खासदारांच्या वक्तव्यांवर, निसर्गाच्या अश्रूंवर, निसर्ग दुःख, जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे निसर्ग दुःखाश्रू ढाळतो तर दुःखाश्रू असून ते सुखाश्रू असतील. निसर्ग म्हणत असेल चांगल्या गोष्टी करताय विरोधकांनो म्हणून मी रडतोय, जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे खरंच असा निसर्ग अश्रू ढाळत असेल तर. बाकी तुम्ही सारे सर्वश्रुत आहात. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.